नमस्कार, मी निलिमा कदम. Dear friends, welcome to our class. Welcome to new standard 6th. And today is our maths class, Ganit. So, let's have fun. Dear students, this is your textbook. हे तुमचं पाठ्यपुस्तक आहे. पाठ्यपुस्तकाचं हे आहे मुखपृष्ठ आणि हे आहे मलपृष्ठ. So this is your front page of your book and this is the last page of your book. Now on the front page you will notice some images. काही तुम्हाला चित्र दिसत आहेत. मुखपृष्ठ म्हणजेच पुस्तकाचा एक अंतरंग दाखविणारा आरसा असतो. तर या मुखपृष्ठावर तुम्हाला दिसते बघा, या ठिकाणी ही जी एक आकृती दिसते हा एक बॉक्स आहे आणि हा जो बॉक्स आहे हा बॉक्स आपल्याला कसा दिसतोय तर त्रिमितीय असा दिसतोय. 3D box you will notice here. So in this year we are going to learn 3D images, 3D shapes. आतापर्यंत आपण द्विमितीय चित्रांचा अभ्यास केलेला होता. यावर्षी आपण त्रिमितीय आकार अभ्यासणार आहोत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कंपास बॉक्स मधील ही काही विविध साधनं दिसत आहेत. Right? This is the square set. This one and this one. This is a square set. This is a protractor, pencil. So you are going to use this set square, protractor. Means we are learning how to use this set square, protractor. What is line? Then 3D shapes, etc. And on the last page, you will see a snake and ladder game type. Some activity is given. Now in this activity, you will find, see here 4 plus 5. Next minus 8 plus 7. 5 minus 1. Right? So what is the meaning of this plus minus? Yes, dear students. We are going to learn these numbers, that is negative numbers. What is the meaning of negative numbers? We will learn this year. तर आतापर्यंत आपण 1, 2, 3, 4 या संख्यांचा अभ्यास केलेला होता. तर 1, 2, 3, 4 याच्यापेक्षाही लहान संख्या गणितामध्ये आहेत. त्या संख्या कोणत्या? त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसा करायचा? या संख्यांना नाव कोणतं आहे? हे सगळं आपण यावर्षी शिकणार आहोत. सो तयार आहात ना तुम्ही? लेट्स प्रिपेअर फॉर ऑल धिस अँड गो अहेड. कम ऑन, वी विल मेक सम फन. ओके? आता हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जी काही घटक मांडणी केलेली आहे त्या घटकांची आणि त्यातील आशयाची मांडणी कशा प्रकारे केली आहे ते आपण बघणार आहोत. अतिशय सोप्या भाषेचा वापर केलेला आहे. काही तुम्हाला रंजक चौकटी दिलेल्या आहेत. Some informative colorful boxes are given and in these boxes there are some activity which will give you more knowledge about this topic.
त्यानंतर परिसरातील गणिताशी समन्वय साधून त्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. Maths is correlated with the environment. There are so many activities so that you can be more creative. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन व्यवहाराशी या गणिताची जोड घेण्यात आलेली आहे. So there are different exercises. त्यानंतर गणित माझा सोबती हे करून पहा. Maths is fun. Do this. I learned this. Can you tell? Now I know. These types of some basic activities are there, and with the help of these activities you can be very much familiar with this maths. Similarly, there are some puzzles, some games and some fun, so that you can learn these maths very easily and in playful way. आपण या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे. आजच्या आपल्या पहिल्या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. भूमितीतील मूलभूत संबोध, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. या पाठातून प्राप्त करण्याच्या क्षमता, बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, समांतर रेषा हे तुम्ही समजणार आहात. त्यांची नावं कशी लिहिली जातात, कसं वाचलं जातं याबाबत तुम्ही माहिती घेणार आहात. त्याचबरोबर प्रतल म्हणजे काय, एकरेषीय बिंदू, नैकरेषीय बिंदू याबाबत तुम्ही माहिती घेणार आहात. सो वी विल लर्न अबाउट पॉइंट्स, लाईन सेगमेंट्स, प्लेन्स, रेज, हाऊ टू रीड and write their names. Similarly, what are collinear points, non-collinear points, etc. We will learn all these concepts in this chapter. Now these are the basic concepts. Okay, so let's learn about these concepts. बालमित्रांनो, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या आकृत्यांचा अभ्यास केलेला आहे, हो ना. इयत्ता 5वी पर्यंत आपण अशा या विविध आकृत्या काढत होतो. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे, वेगवेगळे आकारही शिकलेलो आहोत. तर हे जे आकार किंवा या आकृत्या आणि यामध्ये असणाऱ्या या काही विविध दोन आकृत्या मिळून तयार होणाऱ्या विविध आकृत्या, या सर्वांचा अभ्यास हा भूमिती म्हणजेच जॉमेट्री मध्ये केला जातो. सो डिअर फ्रेंड्स, up till now we have learned about all these shapes and all these different types of diagrams. तर या सर्व आकृत्या, आकार आणि या आकृत्या काढण्यासाठी आपल्याला त्यांचं काय करावं लागतं बरं? Yes, we have to measure them, right? तर ज्या वेळेला आपण एखादी लाईन काढतो, when we draw a line, we use a scale to measure that line. To draw a circle, we use this compass, and with the help of this compass and scale, we can draw a circle of particular radius. Similarly, we use this protractor to draw an angle, right? तर या आकृत्यांचं मोजमाप करण्यासाठी आपण या कंपासचा वापर करतो.
तर या सर्व गोष्टींचा अभ्यास या भूमितीमध्ये केला जातो. भूमितीतील मूलभूत संकल्पनांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. नाउ फर्स्ट ऑफ ऑल, the first is point, bindu. Now what is point? When we take a pencil and we can draw a point with the help of this pencil, or sometimes we can take a pen and we draw like this dot, that is point, or we can take compass and with the help of compass, when we put it on the paper, there is a point. So all these are points. So what is a point? Point is shown by a tiny dot. A point is shown by a tiny dot. बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो. In Diwali festival, you draw a rangoli, right? You draw a rangoli. That rangoli is drawn with the help of points only. So dear friends, point is nothing but a tiny dot. So we can use a pen or a pencil to make this dot. Now the dots in the rangoli are the symbols for these points. See, this is the rangoli of beautiful butterfly. Now there are points. Some points are small, some points are big. So with the help of these points, we can draw a beautiful picture. So the dots are the symbols for points. ठिपके ही बिंदूंची प्रतीके आहेत. जेव्हा आपण रांगोळी काढतो त्यावेळेला रांगोळी काढण्यासाठी आपण जे ठिपके घेतो ते ठिपके म्हणजेच बिंदू होत. या बिंदूंना नावं दिली जातात. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ पॉइंट M, then point A, point P. So a point can be given a name, and capital letters of alphabets are used to name a point. Very, very important. We use only capital letters to name a point. लक्षात ठेवा, बिंदू दर्शविण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षरांचा वापर केला जातो. Now this is point A. Okay. Now there are some properties of points. First property is, you can see here, this dot has no length, no breadth or height. So we cannot measure the length or breadth or height of a point. Secondly, the point has no shape. The dot has no shape. त्या बिंदूला आकार नसतो, बिंदूला लांबी, रुंदी, उंची नसते. If you like this video, please subscribe it, and also for notification of the next video, click on the bell. Thank you.